केले जातात समजलं. हे सगळं रक्त आहे सर्वेला आल्यानंतर त्या मुलीला सगळ्यालाच बघितलं आम्हाला घराबाराला. नंतर आमच्या मुलीला दाखवल्यावर तिने म्हणलं इथं चट्टा आहे तर पेन टोचविली. ती पेन टोचविल्यावर कचकच लागल्यावर ती मुलगी म्हणली मला असं झालं काय नाही दुसरं. तिने काय म्हणलं याला कुष्ठरोग आहे, तुम्ही ह्या कुष्ठरोगाचं हे करून घ्या म्हणला गोळ्या, मी देतो म्हणला. तर आम्ही बरं म्हणला, गोळ्या दिल्या. पुन्हा ती गोळ्या दिल्या त्याने ह्याला आम्ही दाखवला, गोळ्या दिल्या, गोळ्या आणल्या. 10 दिवस गोळ्या चालल्या. एक गोळी तिच्यात 4 गोळ्या राहिल्या वापस नेऊन दिल्या. मी 1 दिवस चालल्या 4 दिवस चालल्या जास्तच व्हायला लागलं. जास्त लागल्यावर थोडंसं रिॲक्शन आल्याबरोबर मी त्यांच्याकडे गेले त्या सिव्हिलमध्ये गेल्यावर तिने म्हणलं फोन केल्यावर तिने म्हणलं त्या मॅडमला ती गोळी ठेवून घ्या आणि ही 4 गोळ्या दुसऱ्या द्या. मी 4 गोळ्या दिल्या. मी काय खाऊ घातलं नाही. तिथून उचलले मी तुळजापूरला नेले. तुळजापूरला दवाखान्यात नेल्यावर तिने आम्हाला ॲडमिट केल्यावर सकाळ वाटून तर लईच जास्त झालं. पुन्हा तिथून आम्ही सोलापूरला घेऊन गेला सिव्हिल अश्विनीला त्या 7 रस्त्याला. आता डॉक्टरांनी काय सांगितलं? तिने काय त्या ह्याच्यामध्ये ठेवलं ICUमध्ये 5 दिवस. तिथून 5 दिवस बाहेर ठेवलं. काही बी फरक पडेना. उचलला आम्ही आमच्या जिम्मेदारीच द्या म्हणल्यावर घेऊन आलो शिवला जावा म्हणल्यावर. नेमकं काय सांगतात की ना डॉक्टर बरं होईल नाही होईल का? होईल म्हणते. तिने राहा म्हणत होते. आमच्या हस्तात होते का तिथं? आम्ही एका दिवसात लाख रुपये 5-10 दिवसात आम्ही लाख रुपये भरून आलो. मग कुठवर भरायचे आहे का आमच्या ह्याच्यात गरिबीची होय. म्हणून आम्ही तिथून मोठं ह्या काहीचं आणलं. नाव सांगा तुमचं? नन्नूबी शबीर कोतवाल. काय झाले कशासाठी तुम्ही इथं थांबला? इथं दवाखान्यात आहे मी. ती आपलं मुलीला इथं थोडा चट्टा होता जवळपास. ती गावात आजारामुळे काय तर गोळ्या दिल्या होत्या. तिथून चालूच झालेला. कुणी दिल्या गोळ्या कशासाठी दिल्या? सरनी दिल्या त्या. थोडा चट्टा आहे म्हणून. तिथून जे आहे त्या 3 महिने झाले मी दवाखान्यात फिरतो सगळं. ती दवाखाना परत लास्टला पैसे संपल्यानंतर मी सिव्हिलला आलो. कशासाठी दिल्या होत्या नेमकं गोळ्या? इथं थोडा चट्टा आहे म्हणून दिल्या त्या गोळ्या. कुष्ठरोग. आता कधीपासून दवाखान्यात आहेत काय सांगितलं डॉक्टरने? आता डॉक्टर म्हणते ते होईन बरं इथं, नाही तर मग तुम्हाला अजून एकदा दाखवावं लागेल दुसऱ्या दवाखान्यात. मुंबईला न्या अगर पुण्याला न्या. आता माहिती तेवढी तर हैसत राहिली नाही इकडे तिकडे फिरायची. नाव सांगा तुमचं? कचू शब्बीर कोतवाल.